सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला 10 रुपयाला मिळणारी जी तुरटी आहे ती आपल्या घरामधली नकारात्मकता कशी दूर करते हे तुम्हाला मी सांगणार आहे. आतापर्यंत गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटी वापरतात हे तुम्ही ऐकले असेल. पण ह्या 10 रुपयाच्या तुरटीचे ज्योतिषशास्त्रात किंवा वास्तुशास्त्रामध्ये अनेक अशा अडचणी आणि समस्यांवर उपाय सांगितले आहे. तुरटीला भाग्यकारक आणि प्रभावी असा उपाय म्हणून तुरटीकडे पाहिले जाते. तुमच्या घरामध्ये जर सतत कलह होत असेल, एकमेकांमध्ये भांडणं होत असतील, तुमच्या घरामधला प्रेम, जिव्हाळा, आपुलकी जर कमी झाला असे तुम्हाला वाटत असेल, तुमच्या घरामध्ये जर नजर लागली असेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील किंवा कुठल्या पण काम करायला गेल्यावर तुम्हाला जर अपयश येत असेल, तर तुरटीचा हा उपाय तुम्ही नक्की केलाच पाहिजे. त्यासाठी एका काचेच्या बाउलमध्ये तुम्हाला तुरटीचा मोठा तुकडा घ्यायचा आहे आणि तो ठेवायचा आहे. तो तुमच्या हॉलमध्ये दरवाजाच्या जवळ तुम्हाला तो ठेवायचा आहे. हा तुकडा ठेवल्याने तुमच्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यांची जर नजर यावर पडली तर त्यांची जी निगेटिव्हिटी आहे ती इथंच ॲब्झॉर्ब होते आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येते किंवा तुमच्या घराला नजर लागत नाही. जर व्यवसायाच्या ठिकाणी, उद्योगात किंवा तुमच्या व्यापारामध्ये जर प्रगती होत नसेल, तुम्हाला वारंवार जर तोटा होत असेल किंवा मंदीचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही त्यासाठी एका काळ्या कपड्यामध्ये तुरटीचा एक छोटासा तुकडा बांधून तो तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जर बांधला तर तुमचा व्यापार, उद्योग आणि व्यवसायामध्ये प्रगती होते आणि हळूहळू सर्व समस्या दूर होतात. ही तुरटी प्रत्येक महिन्याला बदलावी. जर तुमच्या कुंडलीमध्ये राहू दोष असतील किंवा तुम्ही ताणतणावातून जात असाल किंवा नैराश्यातून जात असाल, तर तुम्ही तुरटीचा एक तुकडा जर अंघोळीच्या पाण्यात टाकला तर तुम्हाला त्यामध्ये खूप आराम मिळेल. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यापैकी कुठलीही जर समस्या असेल तर तुम्ही हा तुरटीचा उपाय नक्की करून बघा. याचे तुम्हाला नक्कीच फायदे होतील. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.